आज जिलाधिकारी कार्यालय के सामने एक भव्य धरना आंदोलन किया गया, जिसमें आंदोलनकारियों में बड़ी संख्या में महिलाओं ने सहभाग लिया। तो आइए जानते हैं यह आंदोलन किसकी ओर से कौन सी मांगों को लेकर किया गया था। इस खबर में माविमा अंतर्गत राज्य के महिलाओं के सबलीकरण के लिए पिछले अनेक वर्षों से प्रामाणिक रूप से कार्य करने वाले कर्मचारियों को आस्थापना खर्च के तौर पर प्रति CMRC 25 लाख रुपए शासन स्तर पर मंजूर करना और अन्य प्रलंबित मांगों के संदर्भ में महिला आर्थिक विकास महामंडल, कम्युनिटी मैनेजमेंट रिसोर्स सेंटर, कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्र की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना आंदोलन किया गया। इस धरना आंदोलन में बड़ी संख्या में आंदोलनकारी शामिल हुए थे। जमकर नारेबाजी कर अपने न्याय मांग के लिए विरोध प्रदर्शन किया जा रहा था। तो आइए सुनते ही इस आंदोलन के संदर्भ में विद्या लोखंडे ने जानकारी देते हुए क्या कहा। विद्या लोखंडे आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, कम्युनिटी मॅनेजमेंट रिसोर्स सेंटर, कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्र, संघटित भारतीय मजदूर संघ धरणे आंदोलन आमचं आज इथे 30/7/2025 रोजी आहे। या आंदोलनाच्या आमच्या प्रमुख मागण्या आहे तालुका स्तरावरील केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या आहेत। लोकसंचालित साधन केंद्रांना 25 लाख रुपये हा प्रशासकीय खर्च मिळावा। त्यानंतर आमच्या CMRCच्या ज्या काही CRP आहे यांना 6000 रुपये उमेदप्रमाणे मानधन मिळावं। त्याचप्रमाणे आमच्या प्रलंबित आमच्या RF आहे तो RF सुद्धा आमच्या गटांना मिळावा आणि त्याच पद्धतीने आमच्या 7% परतावा सुद्धा आम्हाला मिळावा। या सगळ्या आमच्या मागण्या आहे। म्हणजे उमेदप्रमाणे आम्हाला 60%चा जो परतावा आहे तो सुद्धा मिळायला पाहिजे। तर आमच्या बचत गटा स्तरावरून CRP त्याचप्रमाणे प्रशासकीय खर्च 25 लाख रुपये मिळावा असं आमची प्रमुख मागणी आहे आणि या सगळ्या प्रमुख मागण्या आमच्या शासन स्तरावर व्हाव्या अशी आमची अपेक्षा आहे। पण शासनाला विनंती करतोय आम्ही की आम्हाला आमच्या मागण्या ज्या आहे त्या आमच्या न्यायिक मागण्या आहे आणि निश्चितच आम्हाला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा करते। शासनाकडून आम्हाला ही मदतीची गरज आहे की आमचं महिला आर्थिक विकास महामंडळ आहे। या महिला आर्थिक विकास महामंडळ एकूणच आज 75 पासून सुरुवात आहे आणि तेव्हापासून इथे CMRC मॅनेजर 2006-07 पासून मॅनेजर आहेत आणि बाकी CRP ग्रासरूट इन्स्टिट्यूशन बिल्डिंग उभी केलेली आहे। म्हणजेच बचत गटांचं काम हे उभं आहे, पण या बचत गटांच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही। आज आम्ही स्वबळावर झाले म्हणून सांगितले, पण आमच्या स्वबळावर आम्ही कोणी आहे नाही। आज आमचे पगाराचे खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहे। आमच्या RGBच्या समोर सुद्धा प्रश्न आहे की आमच्या अध्यक्षांना आम्ही वारंवार सांगत असतो की आमचे प्रश्न कसे होईल, पूर्णत्वास येईल। या सगळ्या गोष्टी आम्हाला निश्चित जर मिळाल्या तर निश्चित आम्ही शासन दरबारी आज न्याय मागण्यासाठी पुढे आलेला। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।